तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातून गेल्या 6 महिन्यात अनेक मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे। त्यात त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितली आहे। ही माहिती एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आलेली असून त्यात कशा पद्धतीने मानवी तस्करी केली जाते या संदर्भात प्रफुल्ल चव्हाण यांनी माहिती सादर केली। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी केला आहे। अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे। अशातच ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून मंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या आहे। राळेगाव पोलीस स्टेशनला येऊन मंत्री अशोक उईके यांनी उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाली असून या प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगाने तपास करा अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते आणि तपासांती नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ। अत्यंत धक्कादायक अशी घटना या राळेगाव तालुक्यामध्ये घडली आहे। ही गोष्ट काही साधी सोपी गोष्ट नाही आहे। आज एवढा मोठा आपण प्रश्न घेऊन आलो या पोलीस स्टेशनला, इथे आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि सर्वांचं मत आहे आणि कोणाच्या एक दोघा लेकीबाईचा प्रश्न आहे, जनतेच्या सर्व मुलींचा, महिलांचा सर्वांचा प्रश्न आहे आणि याला न्याय मिळालाच पाहिजे आणि या गोष्टीचा आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आणि न्याय मिळणे गरजेचे आहे। यासाठी आम्ही सर्वानुमते ज्या स्तरापर्यंत पोहोचाय तिथपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही तयार आहे। धन्यवाद।